ये देखो बच्चे लोग अभी ट्रैफिक रुका के झंडा हिलाएंगे देखो, और अब ये झंडा रोड पे हिलाएंगे। अल्लाह अकबर। ऐसा सिर्फ मुंब्रा में ही हो सकता है। ऐसा तो सिर्फ मुंब्रा में ही हो सकता है। मुंब्राचं 80 ते 90% पॉप्युलेशन हे मुसलमान आहे। मुंब्राच्या पॉप्युलेशन मध्ये 5 लाख पेक्षा जास्त लोक झोपडपट्टीमध्ये अजून सुद्धा राहतात। आणि मुंब्राचे आमदार माननीय जितेंद्र आव्हाड साहेब की जे म्हणतात सनातन धर्म आणि हिंदू धर्म हे दोन वेगळे धर्म आहेत, आणि याच मुंब्रामधून आतापर्यंत तरबेज नूर मोहम्मद आलम आयसिस जॉईन करणार होता, तर याला अँटी टेररिस्ट स्क्वॉडने पकडलं। याच मुंब्रामध्ये मुंब्रेश्वर जे मंदिर आहे 500 पेक्षा जास्त लोकांना महाप्रसाद मध्ये पॉइझन घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। याच मुंब्रामध्ये अँटी टेररिस्ट स्क्वॉडला उम्मत ए मोहम्मदिया टेरर ऍक्टिव्हिटीचा हँडलर मुंब्रामध्ये सापडला। याच मुंब्रामध्ये आयसिस शी रिलेटेड 6 लोकांना पकडलं, ज्याच्यामध्ये मुहम्बिर हुसेन शेख याला धरलं। या लहान पोरांनाच असा दंगा करायला का लावतात? कारण की भारतामध्ये 18 वर्षापेक्षा कमी ज्या मुलांनी जर कोणते गुन्हे केले तर त्यांना कमी प्रमाणामध्ये जेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी थोड्याशा रिलॅक्स्ड असतात। हे जर तुम्हाला रोखायचं असेल, माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी या सर्व मुलांना शाळांमध्ये दाखल केलं पाहिजे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि या जर गोष्टींवर तुम्ही गेल्या तर देशाचं भविष्य उज्ज्वल होईल।